श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे जुन्या पद्धतीने आणि आयुर्वेदिक पद्धतीने दातातले किडे कसे पाडायचे. तर असा एक माठ घ्यायचा जो आपण घट बसवताना आणतो तो किंवा बाजारात सहज उपलब्ध होतो असा एक माठ घ्यायचा. तर ह्याला जे माठाची किनार असते हे बघा ही, तर इथं असं एक होल पाडायचं की जेणेकरून आपलं चपातीचं उलत नाही ना ते सहज आत जाईल व बाहेर येईल असं. आणि वर जे तळ असतं माठाचं खालच्या बाजूचं तिथे गोल छोटंसं होल पाडायचं की जेणेकरून त्यातून धूर बाहेर येईल. आणि हे बघा ही छोटी छोटी वांगेसारखं दिसतं, याला म्हणतात काटरिंगणे. हे आयुर्वेदिक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे, हे जर हवं असेल तर मिळू शकतं. तर मग काय करायचं की दातातले किडे नेहमी सकाळी किंवा संध्याकाळीच पाडायचे. ते तेव्हा शांत असतात आणि हे म्हणजे लगेच बाहेर येतात. मग अगोदर काय करायचं, एक अशी परत घ्यायची, त्यामध्ये पाणी घ्यायचं, तो होल पाडलेला माठ ठेवायचा. मग ही आयुर्वेदिक जडीबुटी घ्यायची, उलटनं घ्यायचं, उलटनं चांगलं गरम करून घ्यायचं गॅसवर. आणि मग त्यावर ही जडीबुटी घालायची, थोडंसं गोडं तेल घालायचं. आणि ज्या माणसाचे किडे पाडायच्यात ह्यांना हे करायचं, ठसकायला सांगायचं. उजव्या किंवा डाव्या साईडची ज्या साईडची दाढ किंवा दात दुखतोय त्या साईडने ठसकायला सांगायचं. हा पण ठसकताना कसं ठसकायचं की तो धूर आत नाही घ्यायचा घशात, तो फक्त दातांवर घ्यायचा आणि ठसकायचं. म्हणजे ते ठसकण्याच्या प्रेशरमुळं ते किडे बाहेर पडतात. आणि हे बघा इथं मी तुम्हाला आता दाखवते. तर हे किडे ते माठावर येतात. हे बघा इथं परातीला हा एक इथं आहे तो पांढरा किडा दिसत असेल तर बघा इथं आहे बघा की ह्याच्यावर किनारीवर. आणि परत माठाच्या तोंडावर येतात, त्या उलटण्यावर येतात, असे पाण्यामध्ये पडतात. तर अशा पद्धतीने किडे पाडल्यानंतर हे कसं होतं की ती आयुर्वेदिक पद्धत असल्यामुळं दाताचं नुकसानही होत नाही आणि दातही चांगले होतं. थँक्यू.